हॅलो फ्रेंड्स, पांढऱ्या केसांनी तुम्ही सुद्धा खूपच परेशान झालेले असाल. तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल, तर ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये केमिकल्स असलेले प्रोडक्ट, मेहंदी किंवा डाय भरपूर प्रमाणात येत आहेत आणि त्यांच्या वापरामुळे आपले काळे असलेले केस सुद्धा पांढरे व्हायला सुरुवात होते. सतत पडलेला प्रश्न असतो की असे कोणते प्रोडक्ट आहेत जे लावल्यामुळे आपले केस काळे होतील. मार्केटमधील केमिकल्स असलेली डाय किंवा मेहंदी वापरायची नाही, त्यामुळे आपले केस खूप लवकर खराब होतात. कधीतरी घाई असेल किंवा आपल्याकडे वेळच नाही, अशा वेळेस तुम्ही इमर्जन्सी म्हणून लावू शकता. पण सतत असे केमिकल्स प्रोडक्ट वापरत असाल तर बंद करा आणि असे नॅचरल घरगुती उपाय करत राहा. त्यामुळे तुमचे केस खराब तर होणार नाहीत, जास्त प्रमाणात पांढरेही होणार नाहीत आणि आपल्या किचनमध्ये असलेले साहित्यात आपण आपले केस काळे करू शकतो. अगदी सोपी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की एक लाईक करा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग आता रेमेडीला सुरुवात करू. तर त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई लागणार आहे. लोखंडी कोणतंही भांडं असेल तुमच्याकडे तर लोखंडी भांडं इथं आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा मी आवळा पावडर घातलेली आहे. तर आवळा पावडर जे आहे हे आपल्याला शुद्ध असं हर्बलचं आवळा पावडर घ्यायचं आहे. तर असं हे शुद्ध हर्बलचं आवळा पावडर तुम्हाला पतंजलीच्या दुकानात किंवा मग मेडिकलमध्ये सुद्धा मिळून जाईल. ऑनलाईन सुद्धा आता भरपूर प्रमाणात आवळा पावडर येत आहेत, पण त्यामध्ये भेसळ नसली पाहिजे असा आवळा पावडर आपल्याला इथं घ्यायचा आहे. 1 चमचा मी कंजी सुद्धा घेतलेली आहे. तर छोटा चमचा मी इथं घेतलेला आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही इथं मोठा चमचाचा वापर करू शकता. पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा इथं मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर 1 छोटा चमचा इथं मी आवळा पावडर घेतलेली आहे, 1 छोटा चमचा कलोंजी घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा चहापत्ती पावडर सुद्धा घेतलेली आहे. आता यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे. तर हळद सुद्धा भेसळ नसलेली घ्यायची, त्यामुळं आपल्या केसांवरती लवकर परिणाम होतो. आता इथं हळद झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॉफी. इथं सुद्धा तुम्ही 1 चमचा कॉफी पावडर घेऊ शकता. तर इथं मी छोटंसं पाऊच घेतलेलं आहे, 1 पाऊच घेतलेला आहे. आणि आता कॉफी पावडर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. 1 ग्लास पाणी घालायचं आणि एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर यामध्ये जे आपण घटक घातलेले आहे याचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरत नाही आणि पाणी जे आहे ते फक्त जळतं आणि यामधला अर्क पाण्यामध्ये व्यवस्थित उतरलं जात नाही. त्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवरती हे उकळत ठेवायचं आहे. आणि आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, तर अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरती उकळत ठेवायचं. वयाच्या अगोदर जर केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की आवळा पावडर वापरायला सुरुवात करा. आवळा पावडरमध्ये इतका खजिना आहे की आपले केस मुळापासून काळे करण्यास तो मदत करत असतो. सुद्धा तितकीच आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे, कारण कॉफी ही नॅचरल डायचं काम करते आणि हेअर ग्रोथ बूस्ट करायला मदत करते. केस आपले सिल्की शाईन होण्यास मदत करते. त्यासाठी आपल्याला इथं कॉफी पावडर सुद्धा घ्यायची आहे. त्याचबरोबर कॉफी आपल्या केसामध्ये गुंता होऊ देत नाही, केस चमकदार बनवते. कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण भरपूर असतं आणि ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास सुद्धा मदत करतं. त्याचबरोबर चहापत्ती सुद्धा केसांसाठी सर्वोत्तम उपाय म्हणून मानला जातो. चहापत्तीमध्ये अँटीबॅक्टेरियल भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळं डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास सुद्धा मदत करतं. त्याचबरोबर केस मजबूत होण्यासाठी चहा पावडरचा आपण वापर करू शकतो. केसांना नैसर्गिकरित्या चमक येण्यासाठी, शाईन येण्यासाठी, केस काळे होण्यासाठी, केस सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी आपण इथं चहापत्तीचा वापर करू शकतो. पाणी छान 5 ते 7 मिनिट मी उकळून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे गाळणीनं गाळून घ्यायचं आहे आणि गाळून निघालेलं जे पाणी आहे हेच पाणी आपल्या केसांसाठी अमृत समान काम करणार आहे. आपले पांढरे झालेले केस नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम हे टॉनिक करणार आहे. केस निरोगी ठेवायचे असतील तर काही घरगुती उपायच फायदेशीर ठरतात. हा पावडरचा फायदा जर माहिती झाला तर हेअर कलर सुद्धा तुम्ही बंद कराल. इतका सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येतो आणि रिझल्ट सुद्धा खूप सुंदर येतो. त्यासाठी आपल्याला इथं असे हे घरगुती उपाय करायचे आहेत आणि नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे करायचे आहेत. तर हे जे निघालेलं टॉनिक आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं एखादं कॉटन घेऊन कॉटनच्या साह्यानं केसाच्या मुळाशी लावू शकता किंवा मग यामध्ये मेहंदी मिक्स करून केसांवरती आपण लावू शकतो. त्यामुळे सुद्धा खूप छान असा फायदा होतो. तर इथं लोखंडीच कढई इथं मी घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये इथं गणपती मेहंदी घेतलेली आहे. तर गणपती मेहंदी जी आहे यामध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स नसतं, त्यासाठी मी जास्त करून गणपती मेहंदीच वापरते. तर हे लाल कलरची मेहंदी आहे आणि हे लाल कलरची मेहंदी वापरूनच आज आपण आपले केस पांढरे झालेले केस काळे करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गणपतीची लाल मेहंदी घेतलेली आहे आणि हे मेहंदी घेतल्यानंतर
आपल्याला याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता ही मेहंदी तुम्हाला जितकी लागेल तितकी तुम्ही इथं घेऊ शकता. आता इथं मला थोडीशीच मेहंदी लागणार आहे, तर इथं मी थोडीशी मेहंदी घेतलेली आहे. तुमचे केस दाट, लांब आणि खूप जास्त असतील तर तुम्ही इथं मेहंदीचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. आता यामध्ये आपण जे तयार केलेलं पाणी होतं ते पाणी घालायचं. स्मूथ अशी पेस्ट तयार करायची. आपण यामध्ये कलोंजी सुद्धा घातलेली आहे. तर कलोंजी म्हणजे कांद्याचे बिया. तर हे कलोंजी सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस काढून केसांवरती चोळल्यानंतर केस गळती सुद्धा बंद होते. कांद्याचे बरेचसे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. त्यासाठी इथं मी कलोंजी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं हळद सुद्धा घेतलेली आहे आणि हळद आपल्या केसांसाठी वरदान आहे आणि हळद आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे करण्यास मदत करते. सर्दी, पडसा, खोकला झाल्यानंतर आपण हळद गरम करून पितो. तर हळद आपल्या शरीरांसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे. आजारी असताना सुद्धा आपण हळदीचं सेवन करतो. इतके सारे गुण या हळदीमध्ये आहेत. हळदीमध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल क्षमता भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं कोणत्याही प्रकारची त्वचा रोग असेल किंवा मग कोणताही रोग असेल तर हळदीमुळे बरा होतो. केस गळत असतील किंवा केस पातळ होत असतील किंवा पांढरे होत असतील, त्यांच्या बऱ्याच तक्रारी, बऱ्याच समस्या ह्या हळदीमुळे नाहीशा होतात. तर त्यासाठी आपण इथं हळद सुद्धा घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं हे पेस्ट इथं मी तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट जी आहे हे आपल्याला 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा झाकून ठेवू शकता. पण कमीत कमी 1 तास तरी हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता फक्त 1 तास मी इथं भिजत ठेवलेली होती. त्यानंतर मेहंदीला इतका सुंदर कलर आलेला आहे आणि हाच कलर आपले केस मुळापासून काळे करण्यास मदत करणार आहे. तुम्ही रात्रभर जर झाकून ठेवलं तर अतिशय सुंदर असे आपले केस होतात. आपल्याला समजणारही नाही की आपण मेहंदी लावलेली आहे की डाय लावलेली आहे. इतके सुंदर आपले केस दिसणार आहेत. या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे. आता हे केसांवरती लावायचं कसं? तर आपले केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे. लावल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 तास आपल्याला हे केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. केसाला अजिबात तेल ठेवायचं नाही. नाहीतर मग हा कलर व्यवस्थित आपल्या केसांवरती लागत नाही. पांढरे झालेले केस आहेत ते अजिबात तुम्हाला दिसणार नाहीत. अतिशय सुंदर आपले केस होणार आहेत. त्याचबरोबर नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे. तर फ्रेंड्स, अतिशय सोपी अशी रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या भागातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि कुठून वॉच करतायत. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.